नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासोबत माझी एक खास रेसिपी शेअर करणार आहे, जी तुम्हाला दुपारच्या जेवणामध्ये, रात्रीच्या जेवणामध्ये किंवा पाहुणे आल्यानंतरही अगदी झटपट बनवू शकता आणि चवीला तर एवढी भन्नाट होते की विचारूच नका. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची. कढई गरम झाली की त्यामध्ये अर्धी वाटी, चमच्याने घ्यायचं असेल तर 8 ते 9 चमचे तेल घ्यायचं. तेल गरम झालं की आता त्यामध्ये इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे असे उभे पातळ स्लाइसमध्ये चिरून घेतले आहेत, ते घालायचे आणि मध्यम आचेवरती कांदा आपण बिर्याणीसाठी तळतो ना, अगदी तसाच सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा. कांदा तळताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कांदा मीडियम टू हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायचा, लो फ्लेमवरती तळायचा नाही. कांदा जर तुम्ही लो फ्लेमवरती तळला तर कांद्यामध्ये तेल शिल्लक राहतं. तर इथे तुम्ही बघू शकता मध्यम आचेवरती कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलाय. कांदा असाच सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे, जास्त लालसर होऊ द्यायचा नाही. कारण कांदा आपण जेव्हा तेलामधून काढू तेव्हा त्यामध्ये हीट असते आणि त्यामुळे कांद्याचा कलर आपण तेलामधून कांदा काढला तरीही बदलतो आणि यापेक्षाही डार्क होतो. त्यानंतर आता हा तळून घेतलेला कांदा एखाद्या टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचा, म्हणजे या कांद्यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल शिल्लक असेल ते सर्व तेलही निघून जाईल. तर इथे कांदा तळून झालाय. आता कढईमध्ये जे तेल शिल्लक आहे तेच आपण वापरणार आहोत. तुम्ही या ठिकाणी अर्ध तेल काढून त्यामध्ये थोडंसं तूपही घालू शकता. त्यानंतर आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे. तर खडे मसाल्यांमध्ये इथे मी 1 मोठी वेलची, 2 छोट्या वेलच्या, 4 काळी मिरी, 4 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, 1 जावेत्री आणि 2 तमालपत्र घेतली आहेत. आता हे खडे मसाले या तेलामध्ये घालायचे आणि मध्यम आचेवरती एक अर्धा मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचे. खडे मसाले एक अर्धा मिनिटभर परतून घेतले की आता यामध्ये इथे मी 1 मोठा कांदा असा उभा पातळ स्लाइसमध्ये चिरून घेतलाय आणि 2 हिरव्या मिरच्या मधून कट करून घेतल्या आहेत. कांदा आणि हिरवी मिरची तेलामध्ये घालायची आणि आता मध्यम आचेवरती कांद्याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता कांदा मध्यम आचेवरती गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये इथे मी 1 चमचा खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेली आलं लसणाची पेस्ट घेतली आहे, ती घालायची आणि आता आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. तुम्ही यामध्ये रेडीमेड आलं लसूण पेस्टसुद्धा घालू शकता, पण एकदा अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून ही आलं लसणाची पेस्ट यामध्ये घालून बघा, यामुळे याची चव एकदम अप्रतिम लागते. तर इथे आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व साहित्य परतून घेतले. त्यानंतर आता यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या. त्यासाठी इथे मी 1 मध्यम आकाराचा बटाटा चिरून घेतलाय, 1 वाटी हिरवा वाटाणा, 1 वाटी फ्लॉवर मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घ्यायचा आणि अर्धी बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली आहे. या ठिकाणी तुम्हाला आवडतात त्या सर्व भाज्या घालू शकता. आत्ता हा पदार्थ बनवताना तुमच्याजवळ घरामध्ये ज्या भाज्या उपलब्ध आहेत फक्त त्या भाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या सर्वच भाज्या असाव्यात असं काही नाही. तुमच्या आवडीने तुमच्याजवळ ज्या भाज्या शिल्लक आहेत त्या तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही यामध्ये पनीरसुद्धा घालू शकता. आता या सर्व भाज्या या भाजून घेतलेल्या मसाल्यासोबत 2 ते 3 मिनटं मध्यम आचेवरती छान अशा परतून घ्यायच्या, म्हणजे आपण यामध्ये जे खडे मसाले घातले आहेत त्याचा फ्लेवरही या भाज्यांमध्ये उतरतो. तर इथे मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनटं या भाज्या छान अशा परतून घेतल्या आहेत. त्यानंतर आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा बिर्याणी मसाला घालायचा. इथे सर्व मसाले मी पोहे खायच्या चमच्याने मोजून घेतले आहेत. आता हे सर्व मसाले भाज्यांसोबत मिक्स करायचे आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत 1-2 मिनटं हे मध्यम आचेवरती भाज्यांसोबतच परतून घ्यायचे. तर इथे 1-2 मिनटं पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत भाज्यांसोबत मसाले छान असे परतून घेतले आहेत. त्यानंतर आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि इथे मी पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे दही छान असं फेटून घेतले. ते फेटलेलं दही यामध्ये घालायचं. दही घेताना लक्षात ठेवा दही जास्त आंबट नसावं. आता हे दहीसुद्धा भाज्यांसोबत मिक्स करून घ्यायचं. तर इथे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, दही भाज्यांमध्ये घालताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि हे दही भाज्यांमध्ये छान एकसारखं मिक्स होत नाही, एकजीव होत नाही तोपर्यंत गॅसचा फ्लेम थोडासुद्धा वाढवायचा नाही, कारण जर जास्त हीट मिळाली तर हे दही फाटू शकतं. तर इथे तुम्ही बघू शकता दही भाज्यांमध्ये छान एकसारखं मिक्स केले, एकजीव केले. त्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचं आणि मंद आचेवरतीच याला एक वाफ काढून घ्यायची. तर इथे भाज्यांना मंद आचेवरती एक छान वाफ काढून घेतली आहे. त्यानंतर झाकण काढायचं आणि पुन्हा एकदा भाज्या छान एकसारख्या मिक्स करून घ्यायच्या.
तर इथे सर्व भाज्या एकसारख्या मिक्स करून घेतल्या आहेत. त्यानंतर आता इथे मी 1 ग्लास बासमती तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत. हे तांदूळ जे आपण बिर्याणीसाठी वापरतो ते आहेत. आता हे तांदूळ यामध्ये घालायचे. तर हे तांदूळ मी धुवून लगेच वापरले आहेत, थोडा वेळसुद्धा भिजत ठेवले नव्हते. आणि वजनी प्रमाणात जर तुम्हाला तांदूळ घ्यायचे असले तर हे तांदूळ 250 ग्रॅम आहेत. त्यानंतर आता यामध्ये आपण जो कांदा तळून घेतला होता तो कांदाही घालायचा. तर इथे मी तळून घेतलेला सर्व कांदा यामध्ये घालणार नाही आहे. थोडा कांदा शिल्लक ठेवायचा, तो आपण नंतर वरून गार्निशिंगसाठी वापरणार आहोत. आता तांदूळ आणि कांदा भाज्यांसोबत मिक्स करायचा आणि मध्यम आचेवरती हा तांदूळ छान 2 ते 3 मिनटं भाज्यांसोबत परतून घ्यायचा. तर इथे तुम्ही बघू शकता तांदूळ भाज्यांसोबत मध्यम आचेवरती एक 2 ते 3 मिनटं छान असा परतून घेतला आहे. त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं. तर इथे मी तुम्हाला पाण्याचं प्रमाण सांगते. तर इथे या ग्लासनी मी 1 ग्लास तांदूळ घेतले होते. आता त्याच ग्लासनी यामध्ये 2.5 ग्लास पाणी घालायचं. इथे मी तुम्हाला जे पाण्याचं प्रमाण सांगितलं आहे ते एकदम परफेक्ट आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जर ही व्हेज बिर्याणी कुकरमध्ये बनवणार असाल तर त्यामध्ये फक्त 2 ग्लास पाणी घालायचं आहे. आपण यामध्ये भाज्या घातल्या आहेत, त्या भाज्या शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण आपण जास्त ठेवलं आहे. पाणी घातल्यानंतर सर्व साहित्य पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मीठही एकसारखं यामध्ये मिक्स होईल. मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेतलं की आता हाय फ्लेमवरती याला एक उकळी काढून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता हाय फ्लेमवरती बिर्याणीला एक उकळी काढून घेतली आहे. त्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि यावरती झाकण ठेवून ही बिर्याणी मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायची. त्याचप्रमाणे अधूनमधून झाकण काढून तुम्ही चेकही करू शकता. आणि आता अशाच पद्धतीने झाकण ठेवून ही बिर्याणी शिजवून घ्यायची. तर इथे झाकण ठेवून एक 10 मिनटं मध्यम आचेवरती ही बिर्याणी मी शिजवून घेतली आहे. झाकण काढल्यानंतर तुम्हाला बघूनच समजत असेल की बिर्याणीमध्ये अजूनही थोडं पाणी शिल्लक आहे. त्याचप्रमाणे तांदूळही पूर्णपणे शिजला नाही आहे. आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा. कढईवरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि 6 ते 7 मिनटं ही बिर्याणी मंद आचेवरती शिजवून घ्यायची. तर इथे 6 ते 7 मिनटं बिर्याणी मंद आचेवरती मी पुन्हा शिजवून घेतली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता बिर्याणीतील सर्व पाणी निघून गेलं आहे. भातही शिजून एकदम मोकळा तयार झाला आहे. इथे मी तुम्हाला दाखवते, तुम्ही बघू शकता तांदूळही एकदम मस्त शिजला आहे. मी यामध्ये तुम्हाला जेवढं पाण्याचं प्रमाण सांगितलं होतं ते एकदम परफेक्ट आहे. बाकी तुम्ही या ठिकाणी तांदूळ कोणता वापरताय, कसला वापरताय त्यावरतीही पाण्याचं प्रमाण फक्त 2 ते 3 चमचे एवढं वाढू शकतं. त्यापेक्षा जास्त पाणी यामध्ये घालायचं नाही. त्यानंतर गॅस बंद करायचा आणि थोडा वेळ ही बिर्याणी थंड होऊ द्यायची. बिर्याणी गरम असल्यामुळे ती तुम्हाला थोडीशी चिकट वाटत असेल, त्यामुळे बिर्याणी थोडीशी थंड करून घ्यायची, म्हणजे ती एकदम मोकळी होते. तर इथे बिर्याणी मी थोडीशी थंड करून घेतली आहे. आता आपण सर्व करून घेऊयात. आणि इथे तुम्ही बघू शकता बिर्याणी गरम होती तेव्हा आणि आता थोडीशी थंड केल्यानंतर तांदूळ शिजून एकदम मोकळा झाला आहे. त्यानंतर भाताची शीतही तुम्ही बघू शकता अजिबात मोडली नाही आहेत, जशीच्या तशी आहेत. त्यानंतर आपण तळलेला कांदा जो थोडासा शिल्लक ठेवला होता तो अशा पद्धतीने बिर्याणीवरती घालायचा आणि एकदम मस्त झटपट तयार होणारी व्हेज बिर्याणी बनवून तयार आहे. ही बिर्याणी बनवण्याची माझी खास पद्धत आहे. यामुळे बिर्याणी एकदम परफेक्ट तयार होते, अजिबात बिघडत नाही, चवीलाही एकदम भन्नाट आणि अप्रतिम लागते. अगदी नवीन शिकणारे बॅचलर्ससुद्धा बनवू शकतील. तर एकदा ही व्हेज बिर्याणी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.